सांगितलेलं नाही की सगळं सोडून द्या आणि भगवंताचं नाम द्या, असं नाही. आधी प्रपंच करावा नेटका, कोठे न दिसू द्यावा फाटका, प्रपंच करिता करिता फिका होतची जातो, असा प्रपंच करावा. शिरसा नमामी म्हणजे काय की जी बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीचा वापर केवळ भगवंताच्या नामासाठी करावा. आणि असं त्यामुळे संतांच्या चेहऱ्यावरचं समाधान आपल्याही चेहऱ्यावर येऊ शकतं, पण त्यांच्या सानिध्यात गेल्याशिवाय नाही करणार. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचवली, म्हणून सद्गुरू वाचवणी सापडे नसे, म्हणून त्यांच्या जवळ जावं. आणि काय जरा येते पाय आधी 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 अशी द्विवार योजना केली आहे. का शरण पूर्ण होणार आत्ताचे कवी नाहीत, ते रला सोलाट लावणारे आत्ताचे कवी नाही, त्याचं काहीतरी नियोजन आहे. काय आहे आधी आणि आधी याचा अर्थ? आधी म्हणजे कोणतीही व्याधी लागण्याच्या आधी, कोणतीही व्याधी लागण्याच्या आधी. आणि दुसरा आधी म्हणजे ऐन तरुण वयामध्ये. वामन पंडित म्हणतात जो हे स्वस्थ तनु जरा वसतसे, जो दूर जो इंद्रिये शकते की सरले न आयु पुरते, तो पंडिताने स्वये आत्मप्राप्ती सुखार्थ यत्न करणे, ही तोच तो फारसा होता मंदिर दीप्त खूप कमी, उद्योग तो कायसा. जोपर्यंत हे शरीर सक्षम आहे तोपर्यंत, आयुर्मर्यादा भरपूर शिल्लक आहे तोपर्यंत. म्हणजे महाराज म्हणाले मी तुझा हात रामाच्या हातात दे, तुझा हात माझ्या हातात दे, मी तुझा हात रामाच्या हातात नेऊन ठेवतो. पण केव्हा तो आई तरुण वयातच दिला तरच उपयोगाचा आहे, म्हातारपणे देऊन चालत नाही. जेव्हा सगळी इंद्रिय बंद पडतात तेव्हा देऊन आता काही करायची मला नाही, अरे आता मी सद्गुरू करतो असं म्हणण्यात अर्थ नाही. म्हणूनच ते म्हणाले होता मंदिर दीप्त खूप खननी, उद्योग तो कायचा. जोपर्यंत हे शरीर सक्षम आहे, आयुर्मर्यादा भरपूर शिल्लक आहे, तोपर्यंतच भगवंताचं नाम घ्यायचंय, तोपर्यंतच सद्गुरू करायचं. म्हणून आधी आधी अशी द्विवार योजना. पुढे महाराज म्हणतात लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरू महिमा अगाध.